महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। वरिष्ठांच्या कथित जाचाला कंटाळून एका जिल्हा परिषद शिक्षकाने आपल्या 2 चिमुकल्या मुलांसह गोदावरी नदीत कार झोकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हॉट्सअॅपवर ठेवलेले स्टेटस व्हायरल झाल्याने या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे। मित्रांनो, मला माफ करा, मी माझ्या मुलांना संपवून स्वतःला संपवत आहे। हेच ते धक्कादायक व्हॉट्सअप स्टेटस आहे जे ठेवून नांदेडमधील एका शिक्षकाने आपली जीवनयात्रा संपवली। पण हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत। हदगावचे गट शिक्षणाधिकारी आणि केंद्र प्रमुख यांच्याकडून होणाऱ्या सततच्या मानसिक जाचाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचं या शिक्षकाने आपल्या स्टेटसमधून जगाला सांगितलंय। आत्महत्या करणाऱ्या या शिक्षकाचं नाव सुनील मोरे असं आहे। ते मूळचे भोकर तालुक्यातील बेंबर गावचे रहिवासी होते आणि पोटा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते। सुनील मोरे यांनी मुदखेड जवळील पुणेगाव परिसरातील आमदुरा घाटावरून आपली कार थेट गोदावरी नदीच्या पात्रात वेगाने घातली। हा अपघात इतका भीषण होता की कार मधील शिक्षक सुनील मोरे, त्यांची मुलगी सारा आणि मुलगा सुमित या तिघांचाही जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। नदीचं पात्र खोल असल्याने शोध कार्यासाठी SDRF म्हणजेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले। शर्थीच्या प्रयत्नानंतर नदीतून कार बाहेर काढण्यात आली तेव्हा तिघांचेही मृतदेह कारमध्येच आढळून आले। या घटनेमुळे मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।